स्पेसिफिक आणि टिपिकल पॉइंटेड. एकदम स्पेसिफिक आणि एकदम टिपिकल. परिवहनचे कायदे केंद्राचे आहेत, परंतु उपकायदे राज्याचे आहेत आणि उपकायद्यामध्ये टार्गेट हा एक मोठा विषय आहे. त्याच्यामुळे तो सकाळी हवालदार उठतो आणि तो टार्गेटच्या पाठी लागलेला असतो. त्यामुळे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की हे सगळं आपण जे केलं, आपण म्हणताय की गोव्याची सिस्टीम आली पाहिजे, परंतु मुंबईमध्ये उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात स्लम आहे आणि आज अशी परिस्थिती आहे की प्रत्येक स्लममध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये मोटरसायकल आहेत आणि ह्या मोटरसायकल घराच्या समोर उभं करायला जागा नाही आहे. त्याच्यामुळे मुंबईतले सगळे रस्ते, त्याच्या रिक्षा, त्याच्या मोटरसायकल ह्या रस्त्यावर उभ्या असतात. रात्री तो पार्क करायला त्याला दुसरी जागा नसते, त्याचं उदरनिर्वाहाचं साधन ती रिक्षा असते आणि सकाळी येतो कॉन्स्टेबल आणि सगळ्यांचे फोटो काढून घेऊन जातो आणि महिन्यामध्ये 5-5, 6-6 वेळा त्याला चलान मारतो. अशा लोकांना काहीतरी, या गरीब लोकांना रिलीफ देण्यासाठी सरकार काहीतरी त्याच्यावरती उपाययोजना करणार काय? कारण शेवटी या गरिबाच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे टार्गेट पूर्ण करण्यासाठी या ई चलांचा जो काय गैरवापर केला जातो त्याला हे जे तुम्ही आपण अभ्यास गट केलेला आहे याच्यामध्ये इन्क्लूड करून या गरिबांना काहीतरी त्याच्यामधनं त्याचा मार्ग मिळावा. कारण आमच्याकडे रिक्षावाले येतात, साहेब 8-8, 10-10 वेळा आम्हाला चलान मारले, आम्ही आता काय करायचं, आमच्याकडे रिक्षा उभी करायला जागा नाही आहे. मोटरसायकलमध्ये आज प्रत्येक घरामध्ये मोटरसायकल आहे. त्याच्यामुळे याच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने एक धोरण तयार करावं आणि ह्या गरिबांना याच्यातनं, या ई चलांच्या भानगडीतनं सोडवावं. किमान आपण जे गोव्यामध्ये म्हटलंय की उप अधीक्षक दर्जाच्या अधिकाराशिवाय दुसऱ्या कोणाला चलान कापता येत नाही, असा काहीतरी कायदा करून, म्हणजे तो तरी किमान पहिल्या फेजमध्ये आणून या गरिबांना न्याय देण्यासाठी राज्य शासनाने काहीतरी पावलं उचलावी.